विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, राम राम. परत एकदा मी तुमच्या समोर हजर झालोय आज, परंतु थोडा वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. हे एक पुस्तक 2-2.5 महिन्यांपूर्वी माझ्या हाताला लागलं होतं. सिम्प्लिफाईड सायन्स, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित हे पुस्तक MPSC UPSC सरळ सेवा भरती सर्वांना उपयुक्त आहे. चंद्रशेखर विठ्ठल बोर्डे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि टाटा मॅग्रो हिलमध्ये याचं पब्लिकेशन झालेलं आहे. मित्रांनो, हे ते पुस्तक आहे. हे पुस्तक 2.5 महिन्यांपूर्वी मला प्राप्त झालं, परंतु मी लगेच हा व्हिडिओ बनवला नाही आणि लगेच हे पुस्तक तुम्हाला सजेस्ट केलं नाही. तर मी 2 ते 2.5 महिने हे पुस्तक व्यवस्थितरित्या वाचलं. संपूर्ण तर नाही वाचलं प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे, पण जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान हे सर्व घटक याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि मित्रांनो, याच्यामध्ये जे काही मी अनुभवलं, म्हणजे या पुस्तकाची रचना असेल, या पुस्तकाची लँग्वेज असेल, लुसिड लँग्वेज असेल, सोपी भाषा आपण ज्याला म्हणतो, प्रश्नांचं एकत्रीकरण असेल, तर हे मला थोडंसं चांगलं वाटलं, भावलं आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर हजर झालो आहे. मित्रांनो, या पुस्तकाबद्दल आपण एक थोडक्यात रिव्ह्यू घेऊया. हे पुस्तक तुम्ही घ्या असं मी सजेशन देईल, परंतु त्याच्या अगोदर हे का घ्यायचं याच्यावर आपण एक 5 मिनिटं चर्चा करू. जास्त वेळ घेणार नाही आहे तुमचा. बघा मित्रांनो, सिम्प्लिफाईड सायन्स, चंद्रशेखर विठ्ठल बोर्डे आणि मॅग्रो हिल पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. आपण जर लेखकाचा परिचय जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर लेखक कोण आहेत ते पण आपण जाणून घेऊया. मित्रांनो, चंद्रशेखर विठ्ठल बोर्डे लेखकाविषयी बघा, MBA झालेला व्यक्ती आहे. चंद्रशेखर बोर्डे हे MBA झालेले आहेत. एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला पण होते. त्यांना स्पर्धा परीक्षेची आवड किंवा शासकीय नोकरीची आवड असल्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली आणि ते 2008 साली सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झाले. त्यानंतर 2012 साली मित्रांनो असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स या पदावरती रुजू झाले. म्हणजे MPSC मधूनच यांचं सिलेक्शन झालेलं आहे बरं का. GST विभागामध्ये सध्याला कार्यरत आहेत. मी पण GST मध्ये आहे, म्हणून हे डोक्यात आणू नका की महाले सर त्यांच्या मित्राचं काहीतरी प्रमोशन करतायत. तसं नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, 2.5 महिन्यांपूर्वी हे पुस्तक माझ्या हातात आलं. याचं प्रकाशन जानेवारीमध्येच झालं आहे, परंतु तरीही मी आज तुमच्यासमोर येतो आहे. त्याचं कारण असं आहे की व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर मी हे अनुभवलं की हे पुस्तक चांगलं आहे. आणि हा मनुष्य जो आहे, लेखक चंद्रशेखर विठ्ठल बोर्डे, GST विभागामध्ये एक हुशार व्यक्तिमत्व आहे. ट्रेनिंग देण्याचंही भरपूर काम ते करतात, सोबतच ऑडिटही परफेक्ट करतात. तर अशा या व्यक्तीने हे पुस्तक लिहिलेलं आहे. ओके मित्रांनो, मग नीट लक्षात घ्या. IIMDR पुणे संस्थातून आंतरराष्ट्रीय व्यापार विषयामध्ये पदव्युत्तर पदवी, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथून MA झालेले आहेत. UGC नेट भूगोल आहे आणि MBA पण झालेले आहेत. IBPS MPSC इथं घेतले जाणारा स्पर्धा परीक्षांचा सखोल अनुभव आहे, शिकवण्याचा पण अनुभव आहे आणि स्वतः अभ्यास पण केलेला आहे. तर या व्यक्तीने हे पुस्तक लिहिलेलं आहे मित्रांनो. आणि टाटा मॅग्रो हिल या एका मोठ्या प्रकाशन संस्थेमध्ये हे पुस्तक छापलेलं आहे. त्यामुळे पुस्तकाची क्वालिटी, पेजेसची क्वालिटी आणि प्रिंटिंग वगैरे फार असं परफेक्ट आहे मित्रांनो. ओके, आपल्याला समजायला सोपं जातं. त्यामुळे आता याच्यात काय माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो का बरं आवडलं आहे मला हे पुस्तक. माहिती आहे का, सोपी भाषा आहे एकदम. त्यानंतर बारीक सारीक गोष्टींचा उहापोह या पुस्तकात केला, अगदी बारीक सारीक. मित्रांनो, तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल जर दाखवायचं म्हटलं ना, तर याची फक्त अनुक्रमणिका बघा मित्रांनो. तुम्ही या पुस्तकाची फक्त अनुक्रमणिका बघा, तर ती अनुक्रमणिकाच एवढी डेंजर आणि एवढी डिटेल दिलेली आहे मित्रांनो की मला आश्चर्य वाटलं. ॲक्च्युली अनुक्रमणिका एका पानामध्ये संपवतात, बरोबर आहे का मित्रांनो. पण यांनी काय केलं आहे, अनुक्रमणिका 20 पानांची दिली आहे मित्रांनो. आणि त्याचं कारण असं आहे की प्रत्येक विषयामधला, म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्रत्येक चॅप्टर, त्या चॅप्टरमधला प्रत्येक घटक आणि त्या घटकामधला प्रत्येक उपघटक प्रत्येक विद्यार्थ्याला शोधता यावा म्हणून त्यांनी एवढी डिटेल अनुक्रमणिका बनवलेली मित्रांनो. एकदम सुंदर. आता बघा, फॉर एक्झाम्पल सजीव सृष्टी, उत्पत्ती आणि उत्क्रांती दिलं आहे. मग महत्त्वाचे बाबी, उत्क्रांतीचा सिद्धांत असेल, उत्क्रांतीचे पुरावे असतील, बाह्यरूपीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेषांगे जोडणारे दुवे, परजीव विषयक पुरावे, सर्व दिलं आहे मित्रांनो. इथं होतं काय माहिती का, आपण काय करतो, चॅप्टरचं नाव देतो, सजीव सृष्टी, उत्पत्ती व उत्क्रांती, लगेच पेज नंबर टाकतो, लगेच दुसरा चॅप्टर घेतो. मुलांना प्रत्येक बारीक सारीक गोष्ट शोधता यावी किंवा
लोकसेवा आयोगाचे प्रश्न बघितले, एखाद्या प्रश्नाचं उत्तर कुठेच सापडत नाही आहे, तर त्या प्रश्नातला एखादा महत्त्वाचा शब्द उचलायचा आणि तो या अनुक्रमणिकेमध्ये शोधायचा, सापडून जाणार, अशी ही रचना केलेली आहे. म्हणून मला हे पुस्तक सुरुवातीपासून आवडत गेलं. मी हे पुस्तक सर्व नाही वाचलं, प्रामाणिकपणे सांगतो. जीवशास्त्राचे मित्रांनो 2 चॅप्टर वाचलेले आहेत, भौतिकशास्त्राचे 2 चॅप्टर वाचले आहेत आणि रसायनशास्त्र माझं स्वतःचं केमिकल इंजिनिअरिंग आहे, त्यामुळे रसायनशास्त्राचे 4 चॅप्टर वाचलेले आहेत. त्याच्यात मला हे सगळं जाणवलं मित्रांनो की ही अनुक्रमणिका अशी डिटेल का दिलेली आहे. तर हे फार परफेक्शन आहे मित्रांनो. तर इथून आपल्याला सुरू होते. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, मानवी उत्क्रांतीमध्ये ड्रायोपिथिकस ही संज्ञा आपल्याला शोधायची. बघा इथं मिळते ती. आपण नुसतं मानवी उत्क्रांती सोडून दिली असती अनुक्रमणिका, पण त्यांनी तसं केलेलं नाही आहे, बारीक सारीक टाकलेलं आहे मित्रांनो. ओके, तर हे सगळं असं आहे, डिटेल आहे. बघा दुसरा चॅप्टर जैवरेणू. मग जैवरेणूमध्ये मग पूर्ण टाकलं आहे त्याने. मोनोसॅक्राइड्स असतील किंवा ओलिगॅसेक्राइड्स असतील, पॉलिसॅक्राइड्स असतील, हे सगळं डिटेल टाकलं आहे बघा. मग अमिनो आम्ल असतील, प्रथिने असतील, सर्व 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 डिटेल दिलं आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही विचार करा, 17 नंबरच्या पानावर काय काय गोष्टी दिल्या आहेत इथं दिसतं बघा. 17 नंबरमध्ये स्निग्धाम्ल आहेत, मेद आहे, मेदऊती आहे, मेदाचे प्रकार दिलेले आहेत, संपृक्त आणि असंपृक्त मेद दिला आहे. हे 17 नंबरच्या पेजवर एवढं दिलं आहे. म्हणजे आपल्याला काय आहे, बारीक सारी गोष्टी कळतात. बरं, हे सगळ्या याच्यात या म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र सर्व ठिकाणी मित्रांनो. ओके, आता परत या अनुक्रमणिकेवर जास्त वेळ नाही घालवत. काय असतं माहिती आहे का मित्रांनो, सायन्स म्हटलं ना की किचकट पार्ट आहे बरं का. सायन्स त्यातल्या त्यात MPSC आणि आता अलीकडच्या काळात पोलीस भरतीला पण सायन्सचे प्रश्न वाढलेत बरं का मित्रांनो. सोबतच तलाठी भरती असेल, वनरक्षक भरती असेल, वन विभागामध्ये ना सायन्स ग्रॅज्युएटला जास्त प्राधान्य नाही. तर मित्रांनो त्याच्यासाठी सुद्धा हे पुस्तक उत्कृष्ट आहे. काय असतं माहिती आहे का, पुस्तकं भरपूर असतात मित्रांनो. मग नेमकं कोणतं पुस्तक वाचायचं हे विद्यार्थी वर्गाला कळत नाही. तर हे एक चांगलं पुस्तक माझ्या हाताला लागलं म्हणून मी आज हे तुमच्यासमोर घेऊन हजर झालो आहे. आता बघा, जीवशास्त्रामधला 18व्या नंबरचा चॅप्टर आपण बघतोय, अंतःस्रावी ग्रंथी आणि संप्रेरक. मग आता जर तुम्ही बघितलं ना, याची लिस्टेड लँग्वेज कशाला म्हणतात बघा. शरीरात विशिष्ट कार्य करणारे पदार्थ तयार करून सोडणाऱ्या अवयवास ग्रंथी असे म्हणतात. नुसतं अंतःस्रावी ग्रंथीबद्दल नाही, ग्रंथी कशाला म्हणतात. मग ग्रंथींचे 2 प्रकार आहेत, अंतःस्रावी आहे आणि बहिस्रावी आहे. मग मित्रांनो, अंतःस्रावीबद्दलचं डिटेल विवेचन, बहिस्रावीचं डिटेल विवेचन असं या ठिकाणी सरळ दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की हे पुस्तक काहीतरी सिस्टमॅटिक आहे, एक काहीतरी क्रमबद्ध रचना आहे. जसं आपल्या गणिताची रचना असेल तर तसं मित्रांनो हे बनवलेलं आहे. चंद्रशेखर बोर्डे हे जे लेखक आहेत हे स्वतः MPSC मधून असिस्टंट कमिशनर पदावर रुजू झालेले आहेत आणि त्यामुळे मित्रांनो त्यांना नॉलेज आहे की स्पर्धा परीक्षेत काय द्यावं लागतं. ओके, तर बघा त्यानंतर हे बघा, आता पुरुषांमधल्या ग्रंथी आणि स्त्रियांमधल्या ग्रंथी यांचं आकृती रूपामध्ये विवेचन दिलेलं आहे. ओके, कुठे कुठे कोणकोणत्या ग्रंथी असतात या पद्धतीने. अधचेतक संस्था काय आहे सगळी मांडणी दिलेली आहे. GH काय असतं, PH काय असतं, सर्व दिलेलं आहे मित्रांनो याच्यावर. आणि म्हणून मला असं वाटलं की हे सिस्टमॅटिक आहे, हे पुस्तक विद्यार्थी वर्गाला सूचित केलं पाहिजे. सायन्स हा एक किचकट विषय आहे. इतिहासाचं पुस्तक माझ्या हातात आलेले आहेत भरपूर, पण मी इतिहासावर लेक्चर नाही घेतलं मित्रांनो तुमचं, कारण इतिहास हा काय इतिहास आहे, त्याच्यात काय फार काय करणार, तारखा थोडी कोणी बदलून टाकणार आहे. पण सायन्समध्ये रचना असते मित्रांनो पुस्तकाची एक, ती विशिष्ट रचना मला या पुस्तकामध्ये अनुभवायला मिळाली, म्हणून मी तुम्हाला पुस्तक सजेस्ट करतोय. हे सिम्प्लिफाईड सायन्सचं चंद्रशेखर विठ्ठल बोर्डे यांचं पुस्तक आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये पुढे काय झालं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो मी की हे सगळे असे चॅप्टर झाल्यानंतर लोकसेवा आयोगाला आलेल्या सर्व प्रश्नांचं त्यांनी एकत्रीकरण केलेलं आहे मित्रांनो. लोकसेवा आयोगाला आलेल्या सर्व प्रश्नांचं त्यांनी एकत्रीकरण केलेले आहेत. हे बघा, जीवशास्त्र घटकावर विचारण्यात आलेले गत वर्षातील प्रश्न, सगळे प्रश्न टाकले 2022 पर्यंत आले. हे बघा मित्रांनो, स्टेट सर्व्हिसेस प्रिलिम 2022चा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे, प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते. प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते, म्हणजे स्टेप्स कुठल्या आहेत, फ्लोचार्ट कसा आहे एक प्रकारे. तर हे ऑलरेडी एका चॅप्टरमध्ये त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यावरचा हा प्रश्न, मग तुम्ही हा प्रश्न इथं तुम्हाला सगळं रेडीमेड मिळतं. म्हणजे PYQचं सायन्सचं नवीन पुस्तक घ्यायची गरज नाही ठेवलेली. लेखकाने ही काळजी घेतली की 2-2 पुस्तकं विद्यार्थ्यांना घ्यायची गरजच नाही. आपल्या एकाच पुस्तकात PYQ सर्व टाकून दिलेले आहेत, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र. हे बघा, हे सगळे प्रश्न आहेत बघा मित्रांनो इथं.
ओके, हे या पद्धतीने आहे. सर्व प्रश्न आहेत बघा. आता हा कंबाईन बी प्रिलिम्सचा 2022चा प्रश्न आहे. जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? कंबाईन बी प्रिलिम्स 2022. योग्य पर्याय 2 नंबर आहे, एडवर्ड जेन्नर. यापैकी खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो? कंबाईन बी प्रिलिम्स 2022. गट बचा आलेला प्रश्न आहे. हे असं सगळं दिलेलं आहे मित्रांनो. 2022 2019 पर्यंत सगळे प्रश्न दिले. 2019 18 17 सगळे दिले मित्रांनो. ओके, हे या पद्धतीने आहे. तर भौतिकशास्त्रामध्ये सुद्धा असंच आहे, रसायनशास्त्रामध्ये सुद्धा असंच आहे. मला हे पुस्तक एक चांगलं पुस्तक वाटलं, त्यामुळे मी तुमच्यासमोर हे पुस्तक घेऊन आलेलो आहे. तरी पण मी म्हणतो म्हणून लगेच खरेदी करा असंही माझं म्हणणं नाही आहे. तुम्ही समजा 4 मित्र अभ्यास करत आहात, गट आहे तुमचा, तर कोणीतरी एक जण हे पुस्तक खरेदी करा, त्याचं वाचन करा, आपल्या मित्रांशी चर्चा करा आणि त्याच्यानंतर मग इतर तिघांनी घ्या. आवडलं तर घ्या. पण माझ्या मते ही उत्कृष्ट रचना असलेलं अलीकडच्या काळात सायन्सवरचं चांगलं पुस्तक आहे, म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करतोय. तुमचा वेळ घेतला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो. तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मित्रांनो, तलाठी भरतीबद्दल आणि वनरक्षक भरतीबद्दल सोबतच मित्रांनो MPSCच्या आगामी कालावधीतील स्पर्धा परीक्षांबद्दल नवनवीन व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्यासमोर हजर होतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.